थँक्यू डीजे. थोडस घाई करायची टीम गंजा धमाका. शेवटचा षटक आहे. 6 बॉलमध्ये 18 धावेची आवश्यकता. कुटुंबाचा बोलता ऑनसेला पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग झालेलं नाहीये. नाराज आहे जितू स्ट्रोक सिलेक्शन वरती. बॉल कदाचित बाहेर गेला असता पण जे टायमिंग पाहिजे होतं ते मात्र जुळता आलेले नाहीये. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 36-36 धावा. चांगली आतापर्यंत बॅटल पाहायला मिळते. एक वेळ असं वाटलं की हा सामना पूर्णपणे टीम अकबर शिशुपाडा या टीमकडे झुकेल, पण त्यानंतर काय पलटवार केलाय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये येत असणार टीम गंजा धमाका. पुन्हा एकदा कुटुंबाचा बोलता ऑप्शनला बोलला ढकलय. फिल्डर आहे टीम मध्ये महेश मपुरा विश्वास. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही धावेची आवश्यकता आहे. 16 धावेची आवश्यकता 4 बॉल मध्ये. 2 मोठे हिट पाहिजेत हा सामना लेवल आणण्यासाठी. जितूकडे काबिलियत आहे. पुन्हा एकदा यावेळी टर्न अँड मिस होत असता बॉल प्ले करण्याचा प्रयत्न रेंजमध्ये नाहीये. बॉल पुन्हा एकदा त्याच गतीने मारायचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर तितक्याच गतीने टर्न झाल्यानंतर बॉल थोडासा स्लोवर वन पाहायला मिळाला. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी नितीन. ओहो आडवे बॅटने ऑन सेटला खेळलाय. विश्वास आहे मागे. बॉल जोपर्यंत कव्हर करेल फिल्डिंग तितकी चांगली. थ्रो तितका चांगला. इथे फलंदाज पतावं लागेल माघारी. बाधून विकेटचा आणखीन एक इथे झटका येईल. फलंदाज सुनील बाद. शेवटचे 2 बॉल शिल्लक बॅटिंग करण्यासाठी 36 पण 2 बॉलमध्ये आता धावेची आवश्यकता आहे 15. हा सामना पूर्णपणे आता आपल्या बाजूने घेऊन येत असताना 194. ओहो मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो ऑन साईडला बॉल रॉंग टाइम घेत पुन्हा एकदा ऑफ साईडला गेला. फिल्डर पुन्हा एकदा इथे नितेशने चुकी केली. मापुरा रोहित मला वाटतं आहे. एक बॉल शेवटचा आता आणि हा सामना इथे जिंकला आहे. परंतु इथे पंचदर्शतील वाईटची खून असं वाटलं की आतमध्ये आहे पण तो थोडासा टर्न झाला आणि इथे हा वाईटची अतिरिक्त धावसंख्या टीमची धावसंख्या स्कोर करते 40 धाबा. हा सामना जिंकण्यासाठी आता 13 धाबेची आवश्यकता पण थोडंसं पॉसिबल वाटत नाहीये. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हा सामना जिंकला आणि सुपर 4 मध्ये गंजा धमाका